नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 27 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झालं आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथे ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय. आता हे विश्लेषण सोमवारसाठीचं करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ आधी बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यात कशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. विशेषतः या आठवड्याचा जो व्हिडिओ आहे हा अवश्य बघा. याचं कारण असं आहे की या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी आपण समजून घेणार आहोत आणि भविष्यात मार्केटची दिशा कोणती राहू शकते, कोणती इम्पॉर्टंट लेवल असू शकते, ह्या सर्व गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ अवश्य बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला सोमवार सकट संपूर्ण आठवड्याचं विश्लेषण लक्षात येऊ शकेल. आता आपण या विश्लेषणाला सोमवारसाठीच्या सुरुवात करूया. आता सोमवारी काय होऊ शकतं, तर ही जी काही तेजी आपल्याला दिसते, छोटीशी तेजी आपल्याला झालेली दिसते, ही तेजी आपल्याला जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकते? आपली जी फायनल 3 टार्गेट आहेत तेजीची, त्यामध्ये 23,830 हे पहिलं टार्गेट आहे. दुसरं टार्गेट आहे 23,885. तिसरं टार्गेट आहे 23,930. अशी 3 टार्गेट आपल्याला इथे दिसतायत. आता ह्याच्यामध्ये काय होतं, की ही फायनल टार्गेट आहेत. याचा अर्थ असा नाही की ही टार्गेट येतीलच किंवा ह्याचा अर्थ असा नाही की जर तेजी झाली तर ह्या लेवल पर्यंतच होईल, ह्या लेवलच्या वर होणार नाही, असाही अर्थ नाही. म्हणजे आपल्याला इथे काय होतं की जनरली ज्या वेळेला आपण अशा प्रकारे विश्लेषण करतो तेव्हा ही जी 3 फायनल टार्गेट येतात त्यातलं पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वाधिक असते आणि ती येण्याची शक्यता थोडी जास्त असते, 80-90% असते. 10-15% वेळेला काय होतं किंवा 10-20% वेळेला काय होतं, आपल्याला ही जी टार्गेट आहेत ही येतच नाहीत, असं देखील होऊ शकतं. आता उद्या काय होऊ शकतं ते आपण समजून घेऊया. उद्या जर समजा फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं आणि किंमत वर जायला लागली, तर वर जाताना काय होऊ शकतं, आपल्याला 23,830 हे पहिलं टार्गेट आहे हे येऊ शकतं. आपण इथे बघू शकतो शुक्रवारी सुद्धा अगदी थोडक्यामध्ये 5-6 पॉईंटच्या फरकानं आपल्याला हे टार्गेट आलं नाही, अन्यथा हे टार्गेट आपल्याला शुक्रवारीच येणार होतं. आता इथे फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं, जर वर जायला लागलं तर आपल्याला हे टार्गेट बघायला मिळू शकतं आणि 23,830 च्या वर गेलं तर मग 23,885 चं हे दुसरं टार्गेट आहे. त्याच्याही वर किंमत टिकली तर मग वर जाताना काय होऊ शकतं, 23,930 चं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे वर जातानाचे 3 टार्गेट्स बघायला मिळू शकतात. काय होऊ शकतं आता, तर आता जर ही फायनल टार्गेट असतील तर एकदा आपल्याला डाउन मूव्ह अपेक्षित आहे. बरोबर? एकदा जर डाउन मूव्ह अपेक्षित आहे तर ती कशी येणार? ही जशी तेजी झाली, तेजीची सुरुवात तुम्ही बघू शकता की इथे डब्ल्यू पॅटर्न न झाली. तसं मंदीची जी सुरुवात होईल ती इथे कुठेतरी आपल्याला जर वर जाऊन होणार असेल तर अशी एम पॅटर्न होईल. जिथे काय असेल, पहिला हाय हायर हाय असेल, दुसरा हाय लोअर हाय असेल. म्हणजे हा वर असला पाहिजे पहिला, दुसरा खाली असला पाहिजे. असं जर असेल तर एम पॅटर्न बनला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळते आणि मग सेलिंग येऊ शकतं. अगदी आयडियल कंडिशन काय आहे? आयडियल कंडिशन आपली अशी आहे की उद्या गॅप अप ओपन होईल. ह्या 3 पैकी हे पहिलं असेल, दुसरं असेल किंवा तिसरं असेल किंवा ह्याच्या वर जाईल आणि
मग सेलिंग येईल. बरोबर? म्हणजे काय होणार, ही जी तेजी आहे ही सुरुवातीला वर जाणार, सेलिंग येणार, परत एक बाउन्स येणार आणि मग परत सेलिंग यायला सुरुवात होणार. म्हणजे असं वर एम पॅटर्न बनणं आता अपेक्षित आहे. कदाचित काय होईल, दाखवलाय असा बनेल, कदाचित थोडासा खाली बनेल इथे या पद्धतीनं, असा बनेल. कदाचित काय होईल, ह्या लेव्हलला टच करून इथे बनेल अशा पद्धतीनं, आपल्याला माहित नाहीये. किंवा कदाचित आहे इथेच एम पॅटर्न बनेल, म्हणजे ही तेजी झाली आहे, हे थोडं खाली आलंय, हे थोडंसं वर जाईल आणि इथेच एम पॅटर्न बनेल. हे टार्गेट सुद्धा येणार नाही वरचं, असं सुद्धा होऊ शकतं. तर त्यामुळे उद्या सकाळी ओपनिंग कुठे होतंय त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि एकदा व्यवस्थित ओपनिंग झालं आणि वर जात असेल तर मग ही टार्गेट आहेत. पण जर इथे एम पॅटर्न म्हणून सेलिंग यायला लागलं, म्हणजे उद्या सकाळी समजा काय झालं, मार्केट ओपन झाल्यानंतर डायरेक्ट गॅप डाऊनच झालं आणि सेलिंगच यायला लागलं, तर आपल्याला थोडंसं थांबणं अपेक्षित आहे. आपल्याला काय अपेक्षित आहे, त्यानंतर एक बाउन्स बॅक येणं अपेक्षित आहे आणि ह्या बाउन्स बॅक नंतर काय होणं अपेक्षित आहे, पुन्हा सेलिंग येणं अपेक्षित आहे. असं जर झालं तर ह्याचा अर्थ काय होईल, आपल्याला ह्या पद्धतीनं एम पॅटर्न बनला असा त्याचा अर्थ बघायला मिळेल. असं वर जाऊन असं खाली आलं. बरोबर? तर अशा प्रकारचा एम पॅटर्न आपल्याला बघायला उद्या मिळू शकतो. पण तो कुठे बघायला मिळेल, इथे बघेल, वर मिळेल आणि वर मिळेल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे उद्या सकाळचं ओपनिंग फार महत्त्वाचं असणार. जर वर गेलं, ह्यापैकी 3 पैकी एक जरी टार्गेट आलं, तरी आपल्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट असणार आहे. म्हणजे आपल्यासाठी काय होईल, एक टिक होईल, की हे टार्गेट आपल्याला आलेलं आहे. बरोबर? तर माझ्या मते लक्षात आलं असेल तुम्हाला निफ्टी 50 मध्ये उद्या काय होऊ शकतं. दोन्ही शक्यता आहेत. वर गेलं, तर वर आपण आता बऱ्यापैकी टॉपला पोहोचलेलो आहोत. थोडं अजून वर जाणं बाकी असू शकतं. तर ते जातंय का हे चेक करणं, किंवा जर सेलिंग येणार असेल तर एम पॅटर्न नंतर जर सेलिंग यायला लागलं, तर ते सुद्धा आपल्यासाठी एक चांगली संकेत असू शकतो ट्रेडिंगच्या दृष्टीनं. तर माझ्या मते तुम्हाला आता निफ्टी 50चं विश्लेषण लक्षात आलं असेल. आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये सेम कंडिशन आहे, फक्त आपल्याला इथे काय आहे, की जर वर आलात तर तुमच्या लक्षात येईल की 56,905 चं पहिलं टार्गेट आहे, 57,105 चं दुसरं टार्गेट आहे आणि 57,250 चं तिसरं टार्गेट आहे. तर अशा प्रकारे आहे. दोन शक्यता आहेत. उद्या फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं तर काय होऊ शकतं, इथे येऊ शकतं. ही फायनल टार्गेट असल्यामुळे इथे कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो आणि सेलिंग येऊ शकतं. तर अशा प्रकारची मुवमेंट होऊ शकते. आधी तेजी होऊ शकते आणि मग सेलिंग येऊ शकतं. किंवा डायरेक्टली काय होईल, इथे तुम्ही बघू शकता हाय बनलाय, किंमत खाली आली आहे, थोडीशी वर जाते, इथेच एम पॅटर्न बनेल आणि इथनं जर सेलिंग झालं तर मग इथून सुद्धा एक चांगल्या प्रकारे खालच्या बाजूला आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. अपेक्षा आपली अशी आहे की खूप मोठं सेलिंग मागच्या आठवड्यात झालं होतं. त्यानंतर शुक्रवारी ही रिकव्हरी झाली आहे. इथे एम पॅटर्न म्हणून थोडंसं जरी खाली आलं आणि परत वर जायला लागलं, तर एक मोठ्या टाइम फ्रेम वरचं आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि मग एक खूप चांगली तेजी येणाऱ्या काळात बघायला मिळेल. मात्र किंमत जर खालीच जायला लागली, हा लो सुद्धा ब्रेक झाला, मग थोडंसं आपल्याला रिस्की होऊ शकतं आणि त्यानंतर ह्याच्या खाली जायला लागलं आणि ही लेवल सुद्धा ब्रेक झाली, जी आपण इथे काढलेली आहे. ह्या लेवलचं महत्त्व ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा, म्हणजे तुम्हाला ह्या लेवलचं महत्त्व सुद्धा लक्षात येऊ शकेल. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये उद्या काय होऊ शकतं. आता आपल्याला पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही काय करू शकता, युट्यूबचं ऍप ओपन केलं, त्यानंतर आपला शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल ओपन केलात की तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉईन बटन दिसायला लागलेलं असणार आहे. ह्या जॉईन बटनला जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला चॅनल मेंबरशिपची ऑप्शन्स उपलब्ध होतात, बघायला मिळतात आणि तिथूनच तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ सुद्धा शकता. हे यामधलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की एकाच ठिकाणून तुम्हाला ते घेता येतं आणि हे सर्व जे मॅनेजमेंट चालतं ते YouTube कडून चालतं. नियम, अटी सर्व YouTube न ठरवलेले असतात. त्यानुसारच हे सर्व मेंबरशिपचं काम चालत असतं. आपल्याकडनं आपण काय केलंय, 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत: ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. याच्यामध्ये तुम्हाला हे जे पहिले रेट दिसतायत हे आपल्याला जुलैपर्यंत लागू असणार आहेत. ऑगस्टच्याही पहिले काही दिवस लागू असतील. त्यानंतर जेव्हा रेट बदलतील तेव्हा तुम्हाला हे नवीन रेट लागू होणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, YouTube कडनं दरवर्षी एकदा हे दर जे असतात हे चेंज केले जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही घडामोडी चालल्या आहेत त्यानुसार बऱ्याच वेळेला हे दर वाढलेलेच असतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे,
की तुम्ही समजा ह्या महिन्यात मेंबरशिप घेतलीत, गोल्ड मेंबरशिप घेतलीत, ₹199 भरून घेतलीत, तर तुम्हाला चालू महिन्यामध्ये 199 लाच पडणार. आणि जर तुम्ही ऑटो पेमेंट सेट केलं असेल आणि ही सबस्क्रिप्शन तुमचं चालू राहणार असेल, तर जोपर्यंत तुमचं सबस्क्रिप्शन चालू आहे, तितके महिने तुम्हाला ₹199 लाच ती मेंबरशिप मिळणार आहे. तुम्हाला त्याच्यासाठी ₹479 भरण्याची गरज नाही. पण एखाद्यानं नवीन मेंबरशिपचे रेट चालू झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात डायरेक्ट मेंबरशिप घेतली, तर मात्र त्याला 479 न मेंबरशिप पडेल आणि ती पुढे सुद्धा 479च राहील. ज्यांनी कंटिन्युअस मेंबरशिप घेतली आहे, ऑटो पेमेंट ऑप्शन सिलेक्ट केलाय, त्यांच्यासाठी हा जुन्या दराचाच रेट जो आहे तो चालू राहणार आहे. तर हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल 4 ऑप्शन कसे आहेत. याची अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे जॉइन बटनला क्लिक करा आणि ती माहिती वाचून घ्या. त्याच्यापेक्षा जास्त माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझ्याशी संपर्क करण्यासाठी हा नंबर आहे. हा नंबर केवळ आणि केवळ WhatsAppवर आहे आणि WhatsApp मेसेजलाच ह्याच्यामध्ये रिप्लाय दिले जातात. त्यामुळे तुम्हाला जर मेसेज करायचा असेल तर तुम्ही WhatsApp मेसेजद्वारेच रिप्लाय करा. ह्याच्यावर कॉल करण्याचा प्रयत्न करू नका. कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिले जातात. त्यामुळे तुमच्या ज्या काही शंका YouTube चॅनल मेंबरशिप विषयी असतील, त्या तुम्ही काय करू शकता, ह्या नंबरवर WhatsApp करून विचारू शकता. तिथे तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये रिप्लाय दिला जाईल. तर ह्या पद्धतीनं आपल्या YouTube चॅनलची माहिती मी तुम्हाला सांगितली आणि YouTube चॅनल मेंबरशिपची माहिती सांगितली. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि राहिलेला इंडेक्स जो आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. तर आपण आता इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा सोमवारी आपण जर बघितलं तर 3 टार्गेट दिसतात वरच्या बाजूला. 76,265 हे पहिलं टार्गेट आहे. 76,450 हे दुसरं टार्गेट आहे. 76,590 हे तिसरं टार्गेट आहे. येणाऱ्या काळात काय होऊ शकतं, फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झाला तर वर जाईल आणि मग एम पॅटर्न म्हणून सेलिंग येऊ शकतं. तर अशा प्रकारची मुवमेंट उद्या अपेक्षित आहे. दोन्ही ह्याच्यामधनं साध्य होईल. वर जाताना हे पहिलं टार्गेट आलं हे साध्य होईल. ऍटलीस्ट पहिलं टार्गेट येणं अपेक्षित असतं, तर तसं होईल. फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तरी असं होईल. आणि त्यानंतर जर सेलिंग आलं तर मग आपलं हे जे विश्लेषण आहे, ही तेजी जी चालू आहे ह्याची ही 3 फायनल टार्गेट आहेत, हे आपलं विश्लेषण अतिशय योग्य ठरू शकतं. किंवा जर इथेच आपल्याला सेलिंग आलंय, परत खाली आलं, परत वर गेलं आणि परत इथेच एम पॅटर्न बनला. आपल्या एम पॅटर्नला काय वैशिष्ट्य आवश्यक आहे, पहिला हाय आहे तो हायर हाय पाहिजे. दुसरा हाय आहे तो लोअर हाय असला तरी चालतो. म्हणजे सेलिंग जर करायचं असेल तर असं अपेक्षित आहे. जर उलटं करायचंय, बाईंग करायचं असेल तर आपल्याला असं अपेक्षित आहे की सेलिंग झालंय, एक तेजी झाली आहे, परत खाली आलंय आणि परत वर जात आहे. इथे आपल्याला पहिला जो लो आहे तो हा लोअर लो पाहिजे, दुसरा लो जो आहे तो हायर लो पाहिजे. असं जर असेल तर मग डब्ल्यू पॅटर्न करून आपण तेजीचा विचार करू शकतो. एम पॅटर्न हा मंदीसाठी आहे. इथून आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. तर दोन शक्यता आहेत. डायरेक्ट सेलिंग येईल, गॅप डाऊनच ओपन झालं तर आणखीनच सेलिंग येईल. पण जर गॅप अप ओपन झालं तर वर जाताना आपल्याला ही टार्गेट आहेत, ऍटलीस्ट पहिलं टार्गेट येण्याची शक्यता जास्त असते. जास्त म्हणजे किती असते, 70 ते 80% असते. त्यामुळे 20 ते 30% शक्यता अशी असते की ते टार्गेट आपल्याला येतच नाही. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर माझ्या मते आपण आता व्हिडिओच्या एकदम शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.